Respect parents, teachers, friends and all my dear friends. Today is 15 August. We are celebrate Independence Day. It is our national festival. 15 August. We are celebrate every day. Every day. It is our national freedom fighter day. I am very proud of to India and I love my country very much. Thank you. वतन के काम न आए तो यह जिंदगी किस काम की, यह जिंदगी किस काम की. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आरती. मी आज तुम्हाला स्वातंत्र्य दिनाबद्दल सांगणार आहे. आज 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग अशा क्रांतिकारकांनी प्राण दिले. ह्या क्रांतिकारांना माझे अभिवादन. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. ज्यांनी भारत देश घडवला. आज 10 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन. आज आपण भारताचा स्वातंत्र्य साजरा करण्यासाठी एकत्रित जमलो आहोत. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा दिवस सर्वांसाठी आनंदाचा व अभिमानाचा दिवस आहे. भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आज आपण त्या सर्व शूरवीरांना सलाम करूया ज्यांच्यामुळे आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. शेवटी जाता एवढेच म्हणेन, ना सरकार मेरी है, ना रोब मेरा है, ना बड़ा सा नाम मेरा है. मुझे तो एक छोटी सी बात पर गर्व है कि मैं हिंदुस्तान की हूँ और हिंदुस्तान मेरा है. मैं हिंदुस्तान की हूँ और हिंदुस्तान मेरा है. धन्यवाद. देशासाठीच हुतात्मे झाले, जगले ते देशासाठी आणि देशासाठीच हुतात्मे झाले. भारत मातेला त्यांनी गुलामीतून मुक्त केले. भारत मातेला त्यांनी गुलामीतून मुक्त केले. आज 15 ऑगस्ट हा दिवस भारतातील प्रत्येक नागरिकासाठी उत्साहाचा, सन्मानाचा व अभिमानाचा आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपले प्राण पणाला लावले. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, राजगुरू भगतसिंग, सुखदेव, राणी लक्ष्मीबाई अशा अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपले प्राण पणाला लावले. या सगळ्या क्रांतिकारांना माझे कोटी प्रणाम. शेवटी एवढेच सांगेन, ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले, ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले. शूर भारतीय वीर फक्त देशासाठीच लढले. शूर भारतीय वीर फक्त देशासाठीच लढले. धन्यवाद.